अधांतर नाटकावर मग महेश मांजरेकरांनी त्याच्यावर लालबाग परळ नावाचा सिनेमा केला. मग हा खरं तर किस्सा आहे. ठेवायचं की नाही हे तुझं तू ठरव, तू बघ. बॉल इज इन युअर कोर्ट. त्या सिनेमासाठी जयंत पवारांनी माझं नाव सुचवलं होतं, कारण तो ओव्हरऑलच गिरणी कामगारांच्यावरचा सिनेमा होता आणि लालबाग परळ असं त्या सिनेमाचं नाव. तिकडच्याच वातावरणामध्ये मोठी झालेली ती बाई होती, जिची मुलं आहेत, नवरा मिल कामगार वगैरे. तर त्या सिनेमासाठी मला बोलावण्यात येणार होतं. मी सगळ्यात प्रथम जाऊन आले वगैरे, भेटून आले. हां आपण करतोय, येस यू विल बी देअर. त्याच्यानंतर अचानक असं 5-6 महिन्यानंतर आपटेंसोबत जे मी काम करत होते कबड्डी, तर तेव्हा ते 2-4दा म्हणाले की यार नाही सिनेमाचं काम चालू. म्हटलं सर कुठला सिनेमा करताय? महेशचा. कुठला? अरे तो अधांतर वरचं लालबाग परळ. हो का? सुरू झाला आहे तो सिनेमा? म्हणजे एवढं माझं अज्ञान. हे पण आहे, हे पण अंडरलाईन कर वाटल्यास. म्हटलं अच्छा सिनेमा सुरू झाला आहे का? कारण आपल्याला एखाद्याने कामासाठी बोलावलं तर आपण अशी अपेक्षा ठेवतो की आपल्याला बोलावतील त्यांचं सुरू झाल्यानंतर. त्याला फॉलोअप करायचं किंवा अय्या सर तुम्ही मला बोलावलंच नाही आहेत, कधी आहे असं जे विचारायला होतं ते नाही जमलं मला. मी नाही केलं. मला असं वाटलं की त्यांनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर मला बोलावणार. मी शांत बसले. मग जयंत पवारांचा मला फोन आला. मला म्हणाला आशा अगं मी खूप सांगितलं पण म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की नाही त्या कॅरेक्टरसाठी आहे ना नोन चेहरा हवा आहे. बरं नोन चेहरा हवा आहे. मग आता वाटलं असेल कारण तो विकलाही जावा वगैरे असं त्यांच्या डोक्यात होतं. ठीक आहे म्हणून त्यांनी नाही सांगितलं. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे आपण पुढच्या वेळेला करू काही.